नमस्कार रसिक हो. माऊली कथाकथनमध्ये मी अर्चना रवींद्र शिर्के तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत दगडीवाडा भाग 24. 5 दिवसांनी मी बंगलोरहून आल्यानंतर आबानं मला बित्तम बातमी सांगितली. मी आबाला काहीच बोललो नाही. बोलून काही फायदाही नव्हता. गोष्ट घडून गेली होती. केरूनं आणि मी बंगलोरला 3 दिवस धमाल केली. बंगलोरचं प्रसिद्ध वृंदावन गार्डनपासून जवळपास सगळी स्थळं पाहिली. स्वच्छ सुबक आणि नियोजित रस्ते, जुन्या मात्र आकर्षक इमारती, पाण्याचे सरोवर हे सारं पाहून मन प्रसन्न झालं. कुस्तीच्या कार्यशाळेत देशभरातले मल्ल पाहायला मिळाले. राष्ट्रीय पातळीवर कुस्ती कशी खेळायची असते ते समजलं. गावठी आखाड्यातलं खेळणं वेगळं आणि शहरातलं वेगळं. मल्ल ओळखू यावा म्हणून त्याच्या पायात नाहीतर दंडाला रंगीत रिबीन बांधली जाते. कुस्ती मातीत नाही तर मऊ गालिच्यावर खेळली जाते. रंगांचे गोल वर्तुळ असतात. वर्तुळाबाहेर गडी काढला तरी गुण. हा काय प्रकार असतो ते आम्हाला समजलंच नाही. केरूला आणि मलाही ती शिस्तीमधली कुस्ती काही आवडली नाही. तिच्यात रांगडेपणाच नव्हता. ठेचा आणि बाजरीची खरपूस भाकरी खाणाऱ्या पुढं श्रीखंडपुरी वाढावी ना तसं काहीतरी झालं होतं आमचं. तसा आमचा प्रकार झाला. पण आम्ही सगळी कार्यशाळा केली. बंगलोरहून पेढीला परत आल्यानंतर पुन्हा माझा नेहमीचा कॉलेज आणि हॉटेल असा दिनक्रम सुरू झाला. पेढीला आल्यानंतरही अधूनमधून मन बंगलोरला भटकून यायचं. एक दिवस संध्याकाळी माय आणि आबा हॉटेलच्या मागचं गचपण काढीत होतं. हॉटेलवर 3-4 कार आणि 2 मोटारसायकली थांबलेल्या होत्या. लहान लेकरं आणि त्यांच्या आया झोके खेळत होत्या. पुरुष कोणी त्यांचे फोटो काढीत होतं तर कोणी सिगारेटी फुंकत होते. वेटर गिराईक पाहत होता. हॉटेलचे पदार्थ बनवण्यासाठी अलीकडे एक आचारी ठेवला होता. तो ऑर्डरनुसार पदार्थ बनवून देत असे. आणि अचानक आबा मोठमोठ्यानं ओरडू लागला. ए बाबू, अरे काय डसलं र, लय ठणकू लागलं र. अरे राहू, अरे पळ लवकर तुझा बाप. पाठोपाठ माय ओरडली. मी आणि वेटर धावतच हॉटेलच्या मागे गेलो. पाहतो तर आबा हातात पाय धरून बसला होता. आमच्या पाठोपाठ काही गिराईकही तिथं आली. आबा शेजारी एक मोठासा दगड होता. मी आबाला जरा बाजूला घेतलं. दगड उलटा केला तर त्याच्या खाली एक टपोरा इच्चू, काळी जर्द पाट असलेला. मी पायातलं बुटाड काढून त्याला जागीच चेचलं. त्याची नांगी नुसती हालत राहिली. इच्चू मेला. आबाच्या पायाच्या अंगठ्याला इचवानं डंक मारला होता. त्याला धरून हॉटेलात आणलं. एका वेटरनं पाणी आणलं. आबा पाणी प्यायला. विषबाधा झालेल्या माणसाला पाणी पाजायचं नसतं हे आम्हाला कुठं माहीत. आबाचा पाय जास्तच ठणकू लागला. माझ्या गाडीत घाला, मी आकुर्डीला नेतो, दवाखान्यात दाखवू, एक गिराईक म्हणला. गावात इंचू उतरवणारा जाणता नाही का कुणी, दुसऱ्या एका गिराईकानं विचारलं. अरे राहू, गाडीवर टाक तुझ्या आबाला, गावात मैपत बाबाकडे चल घेऊन, माय म्हणली. आमच्या अख्ख्या गावात इच्चू उतरवणारा तो एकच म्हातारा होता. लोकांचा नुसता कालवा झाला होता. कोण काय तर कोण काय सुचवित होतं. झोक्यावरची लहान मुलं बाया झोका खेळायचं सोडून आबाच्या आवाजानं हॉटेलात आली होती. मुलं नुसती गंमत पाहत होती तर बाया हळहळत होत्या. सूर्य मावळत होता. मैपत बाबा म्हणजे इच्चू इंगळी उतरवायला भरवशाचा जाणता. त्याचा उपाय मात्र निराळा. डंख मारलेल्या जागीवर रईच्या चिकाचा ठिपका सोडी, एक तांब्यावर पाणी घेऊन विषबाधा झालेल्या माणसाच्या डोळ्यात पाहत काहीतरी मंत्र पुटपुटे. एक घोट घेई, पुन्हा मंत्र पुटपुटे. असं करीत करीत अख्ख्या तांब्यावर पाणी पिऊन घे. विषबाधा झालेल्या अवयवाला जमिनीवर जोरदार आपटी दे आणि मोठ्यानं चल छू म्हणे. झाला, माणूस विषमुक्त झाला. मी आबाला मैपत बाबाकडे घेऊन जायचा विचार करीत होतो तितक्यात गबरू गोटेची बुलेट पुढे आली.
आणि गाडीची गती कमी करून वळवून तो पुन्हा हॉटेलवर आला. काय झालं? त्यानं बुलेट घोडीला लावून येत एका गिरायकाला विचारलं. इंचू चावलाय, गिराईक बोललं. अरे भाऊ, राख आण मूठभर, वळखीच्या वेटरकडे पाहत गबरू म्हणला. त्यानं हातातलं घड्याळ काढून ट्राउझरच्या खिशात घातलं. उपरण्याचा गळ्यातून येडा काढला. आबाला खुर्चीत बसवलं. वेटरनं राख आणून दिली. गबरूनं ती इच्छू चावलेल्या पायापुढे ठेवली. गबरू खाली बसला. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत अंगठ्यानं स्वतःच्या कपाळावर आणि आबाच्या कपाळावर बोटं ओढली. मग दोन्ही हातात थोडे राख घेऊन तो आबाचा इच्छू उतरवा लागला. दोन्ही हात लई स्पीडनं आबाच्या पायांवरून फिरवू लागला. तेवढ्याच स्पीडनं तोंडातल्या तोंडात मोठमोठ्यानं श्वास घेत सुस्कारे सोडत मंत्र म्हणत होता. आबाचं ओरडणं हळूहळू कमी होत होतं. असं 10-15 मिनिटं तरी चाललं. वेदना निवत गेल्या. गबरूनं माझा रुमाल घेऊन आबाची पोटरी गुडघ्याच्या खाली गच्च बांधली. आबाला 3दा जोरानं पाय आपटायला लावला. रावसाहेब, 2 चहा आणा, किसन भाऊला आण मला, माझ्याकडं पाहत गबरू म्हणला. मी वेटरला खुनिवलं. वेटर 2 चहा घेऊन आला. दोघांना दिल्या. ताणलेलं वातावरण निवळलं. पुन्हा झोके हलू लागले. पुन्हा कल्ला सुरू झाला. गिराईक आपापली बिलं देऊन पुढच्या प्रवासाला निघू लागले. सूर्य मावळला होता. सांजकडा खुलली होती. गबरू चहा घेऊन उठला. येतो किसन भाऊ, जरा गडबडीतच आहे, एक महत्वाचं काम आहे, म्हणत बुलेटकडं निघाला. आम्ही सगळ्यांनी त्याचे आभार मानले. त्याच्या बुलेटचा आवाज दूर जाईपर्यंत येत होता. हॉटेलवरची वर्दळ वाढत होती. मी तुकोबाच्या छान अभंगाची कॅसेट सुरू केली. लिंबाची या झाडा साखरेचे आळे, आपली ती फळे सोडेची ना. गबरू कोटे आज इतक्या झटपट का बरं निघून गेला? काय महत्वाचं काम असावं त्याला? मी विचार करीत होतो. वेटर माय आणि आबाला मोटारसायकलवर घरी सोडून आला. त्यानंतर 2 महिने गबरू कोटे येता जाताना दिसलाच नाही. हॉटेलवरही आला नाही. वाटलं बरं झालं तो नाही येत ते. गारठ्याचे दिवस होते. गिराईक थांबवून कोणी नाश्ता करून तो कोणी चहा घेत गरम होऊन पुढं जात होतं. एका रविवारच्या दिवशी भल्या सकाळी मी हॉटेल उघडीत असतानाच नानू आणि गेनू हे दोघं भाऊ मोटारसायकलीवर एक मजबूत लांबडी लोखंडी संदूक घेऊन गडबडीनं हॉटेलवर आले. या अगोदर गबरू गोट्यासंग 2-3 वेळा हॉटेलवर ते आले असल्यामुळे तशी तोंड ओळख झाली होती. नानू पुढे आणि गेनू मागे. गेनूने पोटी धरलेली त्याच्या तोलण्यावरून संदूक वजनदार वाटत होती. नानू माझ्याजवळ येत म्हणला, रावसाहेब, ही पेटी गबरू मुकादमानं इथं ठेवायला सांगितली. त्यांचं काहीतरी महत्वाचं सामान आहे हिच्यात. काय आहे सामान? मी विचारलं. माहीत नाही. मुकादम म्हणला सविता हॉटेलात ही पेटी नेऊन ठेवू. नानू उत्तरला. मला वाटलं असं काहीतरी घरगुती सामान. मी जास्त खोलात जायच्या फंदात पडलो नाही. वाटलं जाईल 1-2 दिवसात घेऊन. त्यानं मागं आवाचा इच्छू उतरवला म्हणून त्याच्याशीचा मनातला कडवटपणा कमी झाला होता. साहेब, 7 वाजता तुमची पत्रकार परिषद आहे. 6 वाजत आलेत. आपण निघालं पाहिजे. वकिलाची सेक्रेटरी करुणा खामकर तिच्या घड्याळाकडे पाहत म्हणली. वकील आणि जेलर रावशाच्या तोंडून प्रसंग आणि घटना ऐकण्यात मग्न झाले होते. करुणानं आठवण करून देताच वकिलानं घड्याळाकडे पाहिलं. ओ माय गॉड, रिअली? लेट्स स्टॉप हिअर. आय हॅव टू रश. कसबे साहेबांकडे पाहत कदम वकील म्हणले. रावसाहेब, आता 1-2 मीटिंगमध्ये तुझा जबाब आपल्याला संपवावा लागेल. राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे बरं का. रावशाला कदम वकील बोलले. ओके सर, सी यू व्हेरी सून. जेलर साहेबांना हात मिळवीत वकील साहेब खुर्चीतून उठले. करुणाने फटाफट सगळा पसारा गुंडाळला आणि वकिलांपाठोपाठ चालू लागली. जाताना तिनं अत्तराचा सुगंध मागे सोडला होता.
त्या सुगंधानं रावशागत आठवणीत रेंगाळत त्याच्या कोठडीकडे चालू लागला. आता गच्चीवर ते आणि वॉर्डर हे दोघेच उरले होते. त्याने वॉर्डरला खाली जायला सांगितलं. तो सॅल्यूट घालून निघून गेला. रावशाच्या सविता हॉटेलात ठेवलेल्या पेटीत काय बरं असावं? कसबे साहेब टेरेसच्या कठड्यावर हात ठेवून दूर क्षितिजाकडं पाहत विचार करू लागले. इकडे उज्ज्वलाची अंगणवाडी सुरू होती. तिची ओटी हळूहळू वर येत होती. शंकर तात्याला लेक गरवार असल्याचा निरोप मिळताच ती येऊन लेकीला भेटायला आला. उज्ज्वलाला नजर भरून पाहून गेला. मारुती आणि वसंतला ऊस तोडीला जाऊन 4 महिने झाले होते. उज्ज्वलालाही 4था महिना लागला होता. वसंत आई आणि बायकोला भेटण्यासाठी आला. 2 दिवस वाडीला राहिला. पहिल्याच रात्री उज्ज्वलानं त्याच्या कानात हळूच तुम्ही बाप होणार ही गोड बातमी सांगितली. तेव्हा तेवढ्या अंधुक उजेड्यात सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद झाकला नाही. मास्तरीनबाई, तुम्हाला 1 लेकरू पाहिजे का 2 ते तुम्ही ठरवा, पण मला पहिली पोरगीच पाहिजे. बस लहानगी मास्तरीन. लेकीचं धन घरात असलं म्हणजे घरदार कसं नटल्यासारखं आणि भरल्यासारखं दिसतं. लेकापेक्षा मायबापात जीव असणारी लेकीची जात आहे. तिचं ते रांगणं, रडणं, रुसणं, बोबडं बोलणं आणि पायात घुंगराचे पैंजण घालून तिनं पहिलं पाऊल टाकणं, घरभर दुडदुडणं. आहा. बायकोच्या फुगारलेल्या ओटीवरून हळूवार हात फिरवीत वसंत म्हणला, अहो बस बस, हे आपण कसं ठरवणार? परमेश्वराच्या मनात असेल तर. उज्ज्वला म्हणाली, मी परमेश्वराला हात जोडून आणि लोटांगण घालून विनंती करीन की बाबा माझी एवढीच इच्छा पुरी कर. मी आयुष्यात तुला कधी काहीच मागणार नाही. बस. उज्ज्वलाच्या उजव्या डोळ्यावर आलेली केसांची बट बाजूला सारीत वसंत म्हणला. त्याचं मन आनंदानं फुलारलं होतं. तुमची इच्छा पुरी हो एवढंच मी बोलू शकते. उज्ज्वला वसंतच्या छातीवरच्या केसांशी बोटांनी चाळा करीत म्हणाली, ते मला काही माहीत नाही. मला लेक पाहिजे म्हणजे पाहिजे. कंदिलाची वात कमी करीत वसंत म्हणला. उज्ज्वला ओटी सांभाळीत त्याच्या कुशीत लुप्त झाली. मी आपल्या लेकीचं नाव पण ठरवून पण ठेवलंय, माऊली. आणि मुलगा झाला तर? उज्ज्वला हलकेच नवऱ्याच्या कानात कुजबुजली. नाही, तसं नाही हे बोलायचं. मुलगीच होणार. पण समजा तर 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 त्याचं नाव तू ठेव की. आपण त्याचं नाव संघर्ष ठेवूया. उज्ज्वला वसंतला हळूच म्हणली. ठरलं. मात्र बाजी मीच मारणार. पुढं बोलायला दोघांची ओठ रिकामे होतेच कुठे. वसंत आई आणि बायकोचा निरोप घेऊन पुन्हा तोडीला निघाला. तेव्हा त्याच्या मनात आनंद मावत नव्हता. बाप होण्याच्या स्वप्नानं त्याला अलगद हवेत उचलून घेतलं होतं. मात्र ही त्यांची शेवटचीच भेट हे फक्त काळालाच माहीत होतं. आता जाई उज्ज्वलाला अधिकच जपत होती. तिला पाणी आणून देत नव्हती. उभ्या लावण्याची आणि वजन उचलायची कामं करू देत नव्हती. जाईला आजी व्हायची घाई झाली होती. नातवाला न्हाऊ माकू घालून कधी मांडीवर खेळवीन असं तिला झालं होतं. वसंत तान्हा असताना त्याच्यासाठी ती जी अंगाई गात म्हणायची त्यांची जाई उजळणी करू लागली. सुनेला अधूनमधून सारख्या सूचना करीत होती. धावत बस धरू नको. बसमध्ये पाय सांभाळून टाक. चालताना हळू चल. जेवण गबागबा खायचं नाही. आणि आणखी काय काय काय. उज्ज्वला आंघोळ करताना स्वतःला जास्तच न्याहाळू लागली. तिच्या कांतीला नवा रंग येऊ लागला. सावळासा रंग गोरा होऊ लागला. शरीराचा आकार बदलत होता. ते सुढोल दिसू लागलं. ओटी घेर धरीत होती. उरोजातलं ताठर आणि भरीवपणा वाढत होता. कधी कधी ती अलगद ओटीवरून हात फिरवी. काय असावं बरं, बाबा की बेबी? तुझ्या बापाला तर माऊलीच पाहिजे बरं बाबा. उज्ज्वला तिच्या ओटीशी बोले. अंगावर रोमांच उठत वेगळीच अनुभूती वाटत होती. किती अप्रूप.
किती हवंहवंसं वाटणारं. मातृत्वाचा दागिना माळण्यापूर्वी केवढी तयारी करावी लागते शरीराला. किती बदल होतात त्याच्यात. उज्ज्वलाचं स्वतःशीच बोलणं चालेल. घरात एकटी असली की ती स्वतःला आरशात नखशिकांत निरखी. उज्ज्वला आई होण्याची बातमी केव्हाच वाडीभर पसरली होती. वाडीत तशी आता मोजकीच डोकी उडली होती. फक्त सकाळ संध्याकाळ वाडीत जरासा जीव असल्यासारखं वाटे. बाकी दिवसभर सुनसुनाट. वाडीतली भावकी ऊस तोडणीला गेली तेव्हा अजिबात पर्याय नसल्यामुळं काहींनी त्यांची लेकरंही बरोबर नेली होती. त्यामुळं गोटेवाडी आणि भिसेवाडीची पण अंगणवाडीची पटसंख्या प्रत्येकी 6-7 घटली होती. मारुतीचा अंदाज खरा ठरला. पावसानं ज्वारीचं पीक फुलवऱ्यातच दाबलं. कुठं मोठं गोंडा चिकाळला. बांधावरच्या बोरी गाभुळल्या. अनेकविध पाखरांनी त्यावर ताव मारला. भिंग भिरभिरत गेले. पिकल्या बोरांचा वास दरवळला. त्या पिकल्या आणि त्यानंतर त्यांचा झाडा झाला. ज्वारीच्या चिकाळलेल्या गोंड्यावर पाखरांनीच डल्ला मारला. ताटावरचे गोंडे पिशा झाले. त्यात म्हणावे तसे दाणे भरले नाही. अर्ध पाटुकच झालं. जाईनं वाडीतल्या 4 बायांची मदत घेऊन जवारी सोंगून आळाशा टाकल्या. 2 दिवसांनी आळा मारला. गुड घरी आणलं. सुबानाकडून गुडाची वळाई रचून घेतली. तूर सोंगून रानातच तयार केली. हावरीचा पण पाट सोंगून घेतला. शेतातच हावरीच्या पेंड्या हुळविल्या. जाई बाचकभर हावरी घरी घेऊन आली. तुरीचे पोते मात्र शेजारच्या वस्तीवर भरून टाचून ठेवलं. भूस आणि तुराट्या पण तिथंच दाबून गेल्या. हिवराची काहली खाटी झाली. तिच्यात आत्रप जनावरं फिरू लागली, चरू लागली. बांधाचं गवत बारडलं. उन्हाच्या काहिलीनं वाळून कोळ झालं. गारठ्याचे दिवस संपण्याच्या बेतात होते. उन्हाचा चटका वाढत होता. दगडी वाड्यातल्या सुबानाला 12 एकर जमीन. त्यातले 8 एकर कोरडवाहू आणि 4 एकर बागायती. सुबानाच्या बापानं 4 एकराच्या तुकड्यात विहीर घेतलेली. विहीर हंगाम काढायची. डोंगराच्या चोळात बागायती जमिनीचा तुकडे असल्यामुळं 2 पिकं मोकळी निघायची. बाकी उन्हाळ्यात फक्त 1.5 बिघा बागायत राहायचं. मात्र उन्हाळ्याभर माणसांच्या आणि जित्राबांच्या पाण्याची सोय होई. आजूबाजूचे गुराखी शेरडुके सुबानाच्या मळ्यातल्या डहाऱ्यावर जित्राब पाण्यावर घेऊन येत. त्याची आई 16 वर्षांची नात पूर्वा आणि बायको रकमा तो ह्या सर्व वाडीत राहील. मुलगा धोंडीराम आणि त्याची बायको 11 वर्षाच्या मुलासह मळ्यात राहील. धोंडीरामचा मुलगा तिकडंच वस्तीवरच्या शाळेत जात असे. वाडीत राहून मळा कसायला लांब पडे. शेतात झालेलं धान्य आणि इतर पीक वाडीतली दगडी वाड्यातच साठवली जाईल. धोंडीराम बापाला महिन्याला लागल तेवढं सामान वरचं वर घेऊन जाईल. तो सणावाराला मात्र कुटुंबासह वाड्यावर येईल. सुबानानं दुधासाठी म्हणून एक दुभती बकरी वाड्यावर ठेवली होती. सुंदरा म्हातारी दुधाबिगर चहा पितच नसायची. बाकी सारी जनावरं मळ्यातच. दगडीवाडा चौसोपी होता. किमान 60-70 वर्षांपूर्वीचा. जातीवंत बेलदारांनी बांधलेला. वाड्याचं बांधकाम नियोजनबद्ध केलेलं. टकऱ्यांकडून बैठकीच्या दगडांसह थरांचे सगळे दगड टाकून घेतलेले. जुन्या कातीव सागाचे दरवाजे आणि खिडक्या. मुख्य दरवाजाला खैराचा भक्कम आडणा बसविलेला. दर्शनी बाजूला 2 देवळ्या. एका बाजूला तुळशी वृंदावन तर दुसऱ्या बाजूला लहानशी पडवी केलेली. वाड्याच्या आत 5 खोल्या आणि 1 स्वयंपाकघर. एक खोली वर्षानुवर्ष धान्य साठवायलाच असेल. वाड्याच्या खाली बळद होतं, पण घरातच ऐसपैस जागा असल्यामुळे ते वापरातच येत नव्हतं. धान्याच्या खोलीत भुईमुगाच्या शेंगांसाठी परस्पर एक कणगी ठेवली होती. परसदारालाही भक्कम कडीकोंडा बसविलेला. वाड्याच्या मध्यभागी हौदा. 2 खोल्या बायांसाठी. 1 शयनगृह, 1 मोठीशी बैठक खोली. बैठक खोलीचं वाड्याचं मोठेपण सांगणारी. तिच्यात प्रवेशताच विठ्ठल रखुमाईचा मोठा फोटो टांगलेला नजरेस पडेल. त्याच्या आजूबाजूला निवडक संतांचे फोटो. एका कोपऱ्यात वीणा उभी करून ठेवलेली. एका भक्कम खुंटीला मृदंग टांगलेला तर दुसऱ्या खुंटीला 4-5 टाळ अडकवलेले. वाड्यावर नेहमी लोकांचा राबता. कोणी ना कोणी येत जात असे.
सुबाना आणि रखमा वाडीतल्या नडल्या अडलेल्यांना उसनं पासनं देऊन मदत करीत असत. वाड्याच्या बाजूच्या पडवीत वाडीतल्या बायकांची अधूनमधून गप्पांची मैफिल सुद्धा बसे. सालाबादाप्रमाणे अख्खी वाडीच ताडीला गेल्यामुळे म्हाताऱ्या बायांचं वाड्याची पडवी हेच बैठकीचं ठिकाण झालं होतं. उज्ज्वला मात्र दगडी वाड्यावर फार क्वचित जात असे. तिला तिच्या रोजच्या कामातून तशी फुरसतही मिळत नसे. जाईची मात्र दिवसाड एखादी तरी चक्कर वाड्यावर होई. जाई सुनेला अधूनमधून विचारे, उजे, तुला आंबट चिंबट नाही तर दुसरं काही खाऊसं वाटते का? तसं काही डोळं झालं असेल तर सांग बाई, नाहीतर लेकराचा कानबिन फुटायचा. किती कौतुक वाटत होतं जाईला. घरात नात किंवा नातू येणार होता ना. उज्ज्वलाचे अजून डोळ्याचे दिवस आले नव्हते. माघ संपला आणि फाल्गुन लागला. उन्हाळा आग ओकू लागला. फाल्गुनच्या पहिल्या आठवड्यातच आकुर्डीला व्हिडिओ कार्यालयात अंगणवाडी शिक्षिकांची एक बैठक घेण्यात आली. प्रत्येकी प्रोग्रेस अहवाल द्यायचा होता. उज्ज्वला मीटिंगला गेली. तिथं त्यांना व्हिडिओ साहेबांनी सांगितलं, येत्या मार्च महिन्यात 16 ते 19 तारखेला अंगणवाडी शिक्षिकांचं 3 दिवसांचा वर्कशॉप घेण्यात येणार आहे. त्यातले 2 दिवस होळी आणि धुळवड असे सुट्टीचे असले तरी प्रत्येक शिक्षिकेला वर्कशॉपला हजर राहणं बंधनकारक असेल. वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी पुणे, मुंबई आणि नागपूरहून मान्यवर येणार आहेत. आकुर्डीची मीटिंग करून आल्यानंतर उज्ज्वलानं ही गोष्ट सासूच्या कानावर घातली. नोकरीचं काम म्हणल्यावर जाई तरी काय बोलणार. उज्ज्वलाला नुकताच 5वा महिना लागला होता. पोटातल्या पोटात जीव जराशी हालचाल करी. उज्ज्वलाला बाळाची हालचाल जाणवली की तिचं काळीज फडकन उडे. मधूनच ओटीचा एखादा भाग फुगीर होई, अगदी टेंगूळ आल्यासारखा. त्याला काळवेळ नसे. उज्ज्वलाला नवल वाटे. एकटी असताना असं झालं की तिची तीच ओटीकडे पाहून हसत असे. ओटीवर हात ठेवून स्वगत, काय रे बाबा, घाई झाली एवढी? थांब न जरा. प्रत्येक गोष्टीची काळवेळ ठरवलेली असते. इतकी सुरक्षित आणि निश्चिंत जागा तुला आयुष्यात पुन्हा कुठे आणि कधीच मिळणार नाही. मनात काही शंका नको म्हणून उज्ज्वलाच्या प्रकृतीच्या काही तक्रारी नसतानाही सुट्टीच्या दिवशी जाई तिला आकुर्डीला घेऊन गेले. तिला स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासून घेतलं. रक्त, लघवी, सोनोग्राफी, ECG अशा सगळ्या चाचण्या केल्या. सर्व काही ठीक होतं. जाईचं मन निश्चिंत झालं. फाल्गुनी पुनव म्हणजे होळीचा सण 4 दिवसावर आला. नेमकं तेव्हाच उज्ज्वलाला आकुर्डीला वर्कशॉप सुट्टी जाणार होती. निवासाची आणि जेवणाखाण्याची सोय शासनानं केलेलीच होती. उलट शिक्षकांना जाण्या येण्याचं भाडं मिळणार होतं. आता उज्ज्वला अंगणवाडी शिक्षिका संघटनेची सभासदही झाली होती. तिचा महिन्याचा पगार भिसेवाडीच्या पोस्टात येत होता. तिने भिसेवाडीला जाण्या येण्याचा 6 महिन्यांचा पासच काढून घेतला होता. मास्तरीनबाई आकुर्डीला टर्लिंगला जाणार ही बातमी दुसऱ्याच दिवशी वाडीत तोंडोतोंडी पसरली. फाल्गुनी पुनवेच्या आदल्या दिवशी 3ऱ्या पहारी उज्ज्वला वर्कशॉपसाठी बसनं निघाला. तिला बसून द्यायला जाई फाट्यालोक गेले. जाई आता घरी एकटीच होती. खूप दिवसांनी जाईला घरात एकटं राहण्याची वेळ आली होती. तिला उदासवाणं वाटत होतं. उज्ज्वला सासूच्या संध्याकाळच्या जेवणाचा स्वयंपाक करून गेली होती. जाईनं खरकटी भांडी घासली, पसारा आवरला. संध्याकाळ झाली. आजकाल जाईच्या ओट्यावर संध्याकाळच्या वेळेला चिमण्यांचा थवा येत असे. सगळ्या चिमण्या अगोदर बाजूच्या लिंबाच्या झाडावर चिव 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 करीत बसत. जणू त्या जाईला आम्ही आलो आहोत अशी वर्दीच देत असत. आणि मग एक एक चिमणी तिच्या ओट्यावर उतरे. आजही तसंच झालं. ओट्यावर चिमण्यांचा कल्ला सुरू झाला. जाई घरात गेली. तिनं बाचक्यामधून ओंजळभर भळशा आणल्या आणि ओट्यावर पसरवून दिल्या. पुन्हा पसाभर जोडाची ज्वारी आणून टाकली. चिमण्या चिवचिव करीत ज्वारी आणि बाजरीचे दाणे टिपू लागल्या. चिमण्यांच्या थव्यानं, त्यांच्या चिवचिवाटानं अंगणाला तेवढ्यापुरती शोभा आली होती. दाणे टिपून चिमण्या भुर्र उडून गेल्या. जाई गोंदपाट टाकून ओट्यावर बसली. नकळत तिची नजर बैलांच्या गव्हाणीवर गेली. लेक आणि नवऱ्याची याद आली. कुठं असन आता यांची तोड.
जमत असन का स्वयंपाकाचं? माझा वशा 12वी शिकून काय उपयोग झाला? त्याला आमच्यासारखंच पोटासाठी कोयता हातात घ्यावा लागला. माझ्या लेकाच्या हातून कोयता सुटल का? पुढचं आयुष्य त्याचा फडातच खपणार का? दारात चित्रा बसलं म्हणजे अंगण कसं भरल्यासारखं वाटतंय. जनावरांच्या घाटी गोबराचा नाद नेहमी अंगणात तरंगत असतो. बकुळीचा वासरू झुंबऱ्या आता चांगलाच शाना झाला असं. त्याचं हुंबाळणं निंबर झालं असं. बकुळी बी वाफीवर आली असं. अशातच लागली म्हणजे पानकळा संपता संपता जनायला येईल. उजीच्या डोळ्याचं कसं करावं? पुढचा 1 महिना गेला म्हणजे तिला 7वा लागतो. वशाचा बाप पुढच्याच हप्त्यात येणार असल्याचं निरोप आले. ते येऊन गेलं म्हणजे विचार करून ठरवू. डोळ्याला वसंताला बोलवून घ्यावं. येईन तर येणारच आहे. करेन रातच्या रात खारट तुरट कसं तरी. किती वर्षांनी नादान लेकराचा टाहू घरात गुंजणार. त्याच्या रडण्याने घरात गुंजावर उठणार. त्याला न्हाऊ माकू घालणार. काजळ लावायचं, अंगाई गायची, झोपी घालायचं. दिस कधी उगवणार आणि कसा मावळणार कळणार सुद्धा नाही. जाई विचार करीत होती आणि अशातच वामन म्हाताऱ्याची काठी दारात वाजली. जाईची तंद्री भंगली. जाई, अगं काही सावना असन तर दे. मिरचीचा रगडा आणि बेसन खाऊन जीवा लक्की कालाय बघ. वामन म्हातारा जाईला म्हणला. हा मामनजी, या की वर. मुगाच्या वड्याचं कालवण करून गेले उजी. देते हा. भांडं आणलंय का काही? जाईन विचारलं. नाही बा, दे तुझ्याच भांड्यात. माझ्या नातवा हाती पाठवतो सकाळी परत. म्हातारा उत्तरला. सवसान झाली. कडूसं पडू लागलं. जाईनं दिवा लावला. आवल्यावरच्या रवलीतून वामन म्हाताऱ्याला एका वाटीत कालवण घेऊन बाहेर आली. सांभाळून जा, अंधार दाटायला लागलाय. नातवाला नाही का आणायचं बोटाला? कालवणाची वाटी म्हाताऱ्याच्या हाती देत जाई म्हणली. अगं, बसलंय ते पाटीवर आकडं गिरवीत काहीतरी. तुझ्या उजीमुळं पोरा अक्षराच्या नादी तरी लागलेत. हे एक बेस झालं बघ. म्हातारा उत्तरला. आला तसा काठी टेकवीत त्याच्या कोपीकडे जाऊ लागला. जाई जरासा हसली फक्त. मामनजी, उद्या होळी हाय. तुम्ही संध्याकाळचा स्वयंपाक नका करू. सौसांजला नातवाला पाठवा. तुमचं दोघांचं जेवण मी त्याच्यापाशीच देते. जाईनं म्हाताऱ्याला सांगितलं. बर पाठवतो माय. चालताना वामन म्हातारा म्हणला. धाकटी जेवणवेळ झाली. जाईनं ओट्यावर बसूनच जेवण केलं. जेवणानंतर जरा वेळ पुन्हा ओट्यावर अशीच बसली. मग घराला कडी घातली आणि वाड्यावर गेली. रखमा, झाली का ग जेवणं? दगडी वाड्याच्या जोत्याच्या पायऱ्यावर चढत जाईने विचारलं. सुबाना आणि रखमाची जेवणं नुकतीच झाली होती. नाथपूर्वा अजून जेवतच होती. काटवटीतलं खरकट पाणी परसदाराकडे जाऊन फिकीत. वय आत्ताच झाली. या ना व बाई, रखमा जाईला म्हणली. तशा त्या दोघी जावा एकाच शिंच्या. दोघींची आगमागचं लग्न होऊन वाडीत आलेल्या. वाडीतल्या 4-5 म्हाताऱ्या 2 घास रांधून आणि नातवाबरोबर खाऊन कोणी उगीच पडल्या होत्या तर कोणी बसल्या होत्या. त्यांच्या आयुष्याचा मोठा पट मागं सरकला होता. त्या नवऱ्याच्या वाटेने जाण्याच्या घटकीची वाट पाहत होत्या. कुणाचं कपाळ सुनं होऊन 12 वर्ष झाली, कोणाचं 15 तर कुणाचं 25 वर्ष. खालच्या वाडीत 4 म्हाताऱ्या आणि वरच्या वाडीत 2. दगडा म्हातारी आणि पुंजा म्हातारी तशा जास्तच वयस्कर, 70च्या पुढच्याच. सदाबाबा आणि वामन बाबा तर त्यांच्याहूनही वयस्कर. जुन्यातलं असली खाल्ल्यालं, त्यामुळे अजून हाडं निब्बर होती. म्हणूनच इतके दिवस टिकले. 35-40च्या अल्ल्याड पल्ल्याड असलेल्या सुनंदा, सुरेखा आणि सुनीता ऊसतोड करून नवऱ्यानं पाठविलेल्या तुटपुंज्या रकमेवर कसं तरी जगत होत्या. सुनंदाचा नवरा भागीनाथ तर मारुती बरोबरच पट्ट्यावर होता. सुनीताचा दीर, सासू आणि नवरा तोडीला गेला होता. तिला पोर अंगणवाडीत जातं म्हणून नवऱ्यानं वाडीवरच ठेवलं होतं. सुरेखा भावकीतल्या नव्या पिढीतल्या जावांमध्ये थोरली. 4 वर्षापूर्वीच मुलाचं लग्न केलेलं आणि 3 वर्षाची नात घेऊन ती नातीच्या अंगणवाडीसाठी घरी राहिली होती.
सुबानानं नागपूर्वाला अधूनमधून सोयरिकीसाठी पाहुणे येतात म्हणून वाडीवरच जवळ ठेवलं होतं. तिचं नुकतंच 16वं सरलं होतं. पूर्वा अंगापिंडानं भरत होती. तिचं शरीर उमलत होतं. जाई वाड्यात वाढवूळ बोलत बसली. नातीच्या कपाळी यावर्षी बाशिंग लागावं, वरमाई व्हावं. नातीच्या लग्नाची मनाला किती हौस अन ओढ लागली. सोयरे मनासारखे मिळाले पाहिजे. नवऱ्या मुलाला लहानशी का होईना पण नोकरी असावी. खेड्याच्या जिद्याचा उभं आलाय. आपल्या पिढ्या दगडा खळकडातच खपल्या. लेकरांनी शहराच्या कुशीत जगावं असंच काय काय रखमा बोलत होती. कसं का होईना पण उज्ज्वलाचा पाय नोकरीच्या फांदीवर टेकला म्हणून रखमा तिचं कौतिक करीत होती. जाईला सून बाळणपणातून सुखासुखी सुटावी याची काळजी होती. सगळीकडं चांदणं पसरलं होतं. रात्र वाढत होती. वाडी निजली होती. तितक्यात तुकारामांच्या पायतानाचा आवाज झाला. काय रे महाराज, येळ केलास यायला? सुबानानं विचारलं. आव, ती भिकुनानाची गाय जणली, मोकळी करून आलोय तिला आता. बायकोला म्हणलं सुबानानानं बोलिवले कालपासनं, येतो लगोलग जाऊन, तुकानं इसकाटून सांगितलं. अरे उद्या पुनव ना, गड्या तुझ्या नावाचा गजर करायला नको? तुकाराम तुकाराम, सुबाना म्हणला. उद्या भजनं घ्यायची तर? तुकारामानं विचारलं. तर गाय गुरं उद्या जरा येरवाडीच घेऊन ये, म्हणजे तयारी करता येईल. मी संग लावून ठेवतो. सकाळी सदाबाबा आणि वामनबाबाला पण सांग. नाहीतर राहू दे, मीच सांगतो. गडबडीत तू इसरायचा. जेवलास का नाही अजून? सुबानानं विचारलं. नाही बा अजून. तुकाराम. जेवतोस का? सुबाना. नाही, स्वयंपाक झालाय, जेवायलाच बसणार होतो. म्हणलं लई रात होईल, अगोदर भेटून यावं तुम्हाला. तुकाराम म्हणला. अरे लेका, पोटात टाकून तर यायचं नाही का मग? सुबाना म्हणला. हे काय, जाऊन जेवायलाच बसतोय आता. तुकाराम उत्तरला. ठीक आहे, उद्याचं ध्यानात ठेव. जा, आमला असशील, घे जेवून, सुबाना बोलला. तुकाराम उठला आणि आला तसा संत तुकारामांचा एक अभंग गुणगुणत वाड्याच्या पायऱ्या उतरू लागला. वाडीची मागं राहिलेली गायगुरं बळायचं काम तुकाराम करे. चित्रापामागं राखोळीच्या मिळणाऱ्या पैशावर संसार चालवे. तो गायगुरांमागं मोठमोठ्यानं संतांचे अभंग म्हणत असे. नाव तुकाराम असल्यामुळं त्याला सारी वाडी महाराजच म्हणत असे. तुकाराम नम्र स्वभावाचा, पोटात घुसून राहणारा, 40च्या आसपास. डेकाळ्यात पडला तर दिसणार पण नाही असा काळा कुट्ट वर्ण. डोक्याला वर्णावून दाट काळे केस, कानात भिगबाळी, नाक धारदार, डोळे टपोरं, पांढरे फट्ट दात जसं मोत्यांचीच रांग. नेहमी हसरा चेहरा, दणकट देहयष्टी, पण उंचीनं जरा ठेंगू. उद्या म्हणजे पुनवेच्या म्हणजे होळीच्या रात्री होणाऱ्या कीर्तनाचं चित्र मनावर रंगवीत तुकाराम चांदवत उडवीत त्याच्या कोपीकडे चालला होता आणि त्याचे ओठ पुटपुटत होते. कमोदिनी काय जाणे परिमळ, भ्रमर तो सकळ, भोगीत से तैसे तुझे ठावे, नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम, सुख जाणो माते तृणबाळा, दुधाचे ती ओढी, ज्याची नये जोडी, त्यासी कामा, तुका म्हणे मुक्ता, फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी,